तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय आणि या दिवसांमध्ये खूप काही घडून गेलंय आणि तीच गोष्ट तुम्हाला समजवण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी असे घडत असतात की ज्या जीवनावरती आपला समतोल नसतो, ज्या जीवनावरती आपला बंधन नसतं, त्या आपोआपच होत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येत नाही। तर मित्रांनो, अशा गोष्टीमधून आपल्याला बाहेर कसं निघायचं, आपल्याला बाहेर पडता येत नसतं, आपल्याला बाहेर पडायचं असतं पण त्यासाठी पुरेसं वातावरण नसतं। पण मित्रांनो, आपल्याला त्या परिस्थितीमधून, त्या वातावरणामधून बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे। जर तुम्ही त्या वातावरणामधून बाहेर पडला नाही तर तुम्हाला ती गोष्ट तुमच्यावरती हावी होऊ शकते आणि जर ती गोष्ट तुमच्यावरती हावी झाली तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ती तुम्हाला वाचवू शकेल। अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे। तो कसा करणार आहे की जेव्हा तुम्हाला अशी परिस्थिती येते की तुमच्यावरती कंट्रोल राहत नाहीये, परिस्थिती तुमच्यावरती हावी होते, कोणती परिस्थिती असो, जे पैसा असो किंवा माणसं असो, माणसाचे विचार असो किंवा काही गोष्ट असू द्या, जेव्हा अशी परिस्थिती तुमच्यावर येत असते तेव्हा आपल्याला प्रयत्न करायचा असतो स्वतःशी बोलण्याचा। मित्रांनो, तुम्हाला स्वतःशी बोलायचं आहे, तुम्हाला स्वतःशी विचारायचं आहे तुम्हाला काय तुमच्यामध्ये कमी आहे, काय तुम्हाला वाटतं की तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता। कारण म्हणतात ना, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस। बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला की तुमच्याशिवाय कोणीच तुम्हाला बाहेर काढू शकत नाही, की परिस्थिती असो किंवा कोणतीही दलदल असू द्या, तुम्हालाच त्या परिस्थितीमधून बाहेर निघायचं आहे आणि तुम्हीच तो प्रयत्न करू शकता। भले ते तुमच्या जवळचे नातेवाईक असो किंवा आई वडील असो किंवा भाऊ बहीण असो, कोणच तुमच्या जवळ येणार नाही। तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा। मित्रांनो, एक सपोर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला सपोर्ट हवा आहे किंवा मलाही सपोर्ट नव्हता, मला सपोर्ट हवा होता पण त्यावेळेस कोणी नव्हतं त्या ठिकाणी। पण मित्रांनो, जर तुम्हाला सपोर्ट हवा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच एवढा तरी सपोर्ट मिळेल की तुम्ही स्वतः त्या परिस्थितीमधून बाहेर निघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला स्वतःशी संवाद साधायचा आहे। या गोष्टी करायच्या की एक अफर्मेशन टाईप मध्ये की तुम्हाला काय करायचं आहे आणि जर तुम्हाला काय कळत नाही की मला काय करायचं आहे तर मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट करायची आहे की तुम्हाला एक गोल सेट करायचा आहे। त्या गोलवरती जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणते प्रयत्न करायचे आहेत, कोणत्या प्रयत्नातून तुम्ही त्या गोलला अचीव करू शकता, या गोष्टीचा तुम्हाला फक्त विचार करायचा आहे आणि त्या गोलच्या मागे हात धुवून लागा। आता कोणतीच परिस्थिती त्या गोलच्या पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रोखू शकत नाही। अशी परिस्थिती तुम्ही आणा आणि फक्त त्या गोलवरती लक्ष ठेवा। बाकी इतरांवरती, इतर गोष्टींवरती सतत लक्ष दिल्यानंतर आपलं मन विचलित होत असतं। पण अशा गोष्टींवरती दुर्लक्ष करा आणि त्या गोलला अचीव करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा। त्या गोलला अचीव करण्यासाठी आपल्या स्वतःला झोकून द्या। तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला सपोर्टेबल वाटला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका। कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या अनेक समस्या रिलेटेडचे व्हिडिओज मिळत असतात जे मी अनुभवलेले आहे। तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा जर तुम्हाला काय वाटतंय तर, आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
पुढच्या काही अडचणींसोबत किंवा आपल्या फायनान्शियल समस्यासोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.